निकालेंगे ऐसे निकालेंगे ना इसके साबुन लगा के रात्री को कैसे निकल जाएगा मेरे को भी नहीं होता अच्छे से देख ली तो मैं डालता ना वैसे भी सस्ता था इसलिए ले लिया सस्ता था इसलिए ले लिया तेरी कौन सी चांदी मेरे पास भी चांदी की पर वैसे नहीं है फिक्स की है तेरे को पता है ना मुंबईला मोठ्या साधूजवळ भेटायला गेला आणि त्याने आपली समस्या सांगितली कशी समस्या सांगितली नवरोबा म्हणे साधू महाराज माझ्या घरी माझ्या बायकोचं दररोज भांडण होते भांडणामध्ये माझी बायको मला दररोज लाटणं मारून फेकते यावर काही उपाय सुरू टाकणार का तू आमची माझ्या घरी माझ्या बायकोचं दररोज भांडण होते आणि भांडणामध्ये माझी बायको मला दररोज लाटणं मारून फेकते यावर काही उपाय नाही ना साधू महाराजांना उपाय सांगितले काय पूछेंगे आज कोण काय उपाय सांगितलं साधू महाराज म्हणे बापू म्हणे आता तू घरी जा काय घरी काय म्हणे आता तू घरी जा म्हणे आणि घरी गेल्यापासून बायकोची तारीफ करणं सुरू कर उपाय काय सांगितला घरी गेल्यापासून बायकोची तारीफ करणं सुरू कर नवरोबा घरी आला बायकोनं ताट वाढलंच होतं घरी आला फ्रेश झाला जेवण करायला बसला भाजी पोळीचा एक घास घेतला तेवढाच त्याने त्या साधू महाराजांची गोष्ट साधू महाराजांना आपली बायकोची तारीफ करायला सांगितली जसा पहिला भाजी पोळीचा एक घास घेतला तशी त्याची तारीफ करणं सुरू वा छोटे का खाना बनाया काय सुंदर भाजी केली का काय स्वादिष्ट भाजी केली मोठी पण बायको मला राजून सडकते बायको अजून पहिल्या वेळी बायको काहीच करत काहीच पुन्हा दुसरा भाजी पोळीचा एक घास घेतली पुन्हा त्याची तारीफ वा आता शेर भाजी केली का काय मसालेदार भाजी केली का आतापर्यंत अशी भाजी नव्हती झाली आप तिखट जास्त काय स्वादिष्ट भाजी केली का तू बायकोचा फार अजून बायको अजून गरम आणि त्या दिवशी बायको काय करते लाटण्याच्या जागी डायरेक्ट पैपाटच मारते अरे मग नवरा म्हणते बायकोला का म्हणते दररोज तो लाटणं मारतच म्हणते आज मी तुझी इतकी चांगली तारीफ केली ना तरी पैपाट करून फेकतो म्हणते मग बायको म्हणते नवऱ्याला बयाड पानसट्या म्हणते आपल्या लग्नाला 5 वर्ष झाली म्हणते 5 वर्ष झाली म्हणते 5 वर्षापासून दररोज मी भाजी बनवून राहिली मायासारखी तू भाजी खाऊन राहिला पण आज घरी भाजीचं करायला काहीच नव्हतं म्हणते आणि आजपर्यंत मी एवढी चांगली भाजी केली माझ्या भाजीची कधी तारीफही केली नाही म्हणते आणि आज शेजारच्या घरून भाजी आली म्हणते ती त्या भाजीची मोठी तारीफ करते संतांच्या गौरीमध्ये येणं गरजेचे आहे आणि अनेक साधू संत महापुरुष झाले यांनी आपापल्या काळानुसार समाजात प्रबोधन केलं पुरावे सांगितले तुकोजी महाराजांनी सुद्धा म्हणतात राजा परीक्षकांनी सुद्धा या भागवताच्या माध्यमातून एवढी ताकद त्या तुकोजी महाराज Bye.